राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर वाई विधानसभा मतदारसंघाचे आमदार मकरंद पाटील यांची भूमिका ही संदिग्ध राहिलेली होती। खासदार शरद पवार आणि माजी खासदार स्वर्गीय लक्ष्मणराव पाटील यांचे संबंध पाहता आमदार मकरंद पाटील हे शरद पवारांच्या बरोबरच राहतील असा विश्वास शरद पवारांना वाटत होता। मात्र ऐन लोकसभेच्या तोंडावर मकरंद पाटील यांनी अजितदादांच्या बरोबर जाणं पसंत केलं आणि इथूनच शरद पवारांचा त्यांच्यावर असलेला विश्वास हा कमी होत गेला। मी मागे लोकसभेच्या वेळी जो एक व्हिडिओ बनवला होता त्या विश्लेषणामध्ये असं सांगितलं होतं की वाई विधानसभा मतदारसंघातून जर महाविकास आघाडीला आश्वासक असं मतदान मिळालं तर शरद पवार निश्चितच विधानसभेला या मतदारसंघावर आपलं लक्ष केंद्रित करणार आणि त्याचाच प्रत्यय आताच्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्याला येऊ लागलेला आहे। नेमकं शरद पवारांनी कोणती रणनीती आखलेली आहे की ज्यामुळे मकरंद पाटील हे अडचणीत येऊ शकतात हे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर खासदार शरद पवार हे बहुतांश मतदारसंघात नवीन चेहऱ्यांना संधी देतील असा एकूणच अंदाज सर्व ठिकाणाहून लावला जात होता। मात्र असं कुठेही होताना दिसलं नाही। काही अपवाद वगळता खासदार शरद पवार यांनी त्यांचे जुने जाणते सहकारी निष्ठावंत यांना संधी दिली तर काही ठिकाणी इतर पक्षातून आलेल्या आयारामांना संधी देऊन निवडणूक रिंगणात उतरवलेलं आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये खंडाळा तालुक्यामधून चर्चेत असलेले डॉक्टर नितीन सावंत हे नाव त्यावेळेला वाई विधानसभेसाठी आघाडीवर होतं। मात्र मधल्या काही काळामध्ये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माजी आमदार मदन भोसले यांची भेट घेऊन त्यांना राष्ट्रवादीमध्ये येण्याचं निमंत्रण दिलं। मात्र मदनदादांनी हा प्रस्ताव सपशेल नाकारला आणि भाजपबरोबर राहण्याचं पसंत केलं। या पार्श्वभूमीवर आता शरद पवार कोणता मोहरा काढणार याचं लक्ष संपूर्ण वाई विधानसभा मतदारसंघाला लागलेलं होतं आणि त्यातच खासदार शरद पवार यांनी मदनप्पा पिसाळ यांच्या सुनबाई असलेल्या आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहिलेल्या अरुणादेवी पिसाळ यांना राष्ट्रवादीच्या तिकिटावर या निवडणुकीमध्ये रिंगणात उतरवलेला आहे। वाई विधानसभा मतदारसंघाचा विचार करता या ठिकाणी माजी आमदार मदनदादा भोसले आणि विद्यमान आमदार मकरंद पाटील अशी लढत शरद पवारांना अपेक्षित होती। त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्नही केले, मात्र दुर्दैवाने ते यशस्वी झालेले नाहीत। माजी आमदार मदन भोसले यांनी देवेंद्र फडणवीसांशी असलेल्या संबंधामुळे त्यांनी केलेल्या कारखान्याला मदतीमुळे भाजपबरोबर राहणं पसंत केलं। त्यानंतर शरद पवार यांनी अरुणादेवी पिसाळ यांना उमेदवारी दिली। तर या मतदारसंघाचा विचार करता वाई तालुक्याचा विचार करता वाई तालुक्यामध्ये ग्रामीण भागामध्ये दोघांनाही 50-50% अशी संधी राहील। त्याच पद्धतीने वाई शहर हे भाजप आणि RSSचा वर्चस्व या शहरावर असल्यामुळे हे मतदान वाई शहरातलं हे पूर्णपणे महायुतीकडे जाईल। त्यातही बावधन महागट जिल्हा परिषदेचा तो अरुणादेवी पिसाळ यांच्यासाठी काम करणार असं दिसतंय। त्याच पद्धतीनं महाबळेश्वरचा विचार केला तर महाबळेश्वर तालुक्यामध्ये राजेंद्र शेठ राजपुरे असतील, चंदन शिंदे असतील, हे मकरंदबा पाटील यांच्यासोबत राहतील। तर वाईमधून काँग्रेसचे विराज शिंदे वगैरे ही मंडळी अरुणादेवी पिसाळ यांच्याबरोबर राहतील। खंडाळा तालुक्याचा विचार केला तर या ठिकाणाहून शिवसेनेचे जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी अपक्ष अर्ज भरलेला आहे। जर येत्या 2-3 दिवसात तशी काही चर्चा झाली माघारी संदर्भात तर या ठिकाणी आणि पुरुषोत्तम जाधव यांची जर माघार झाली तर या ठिकाणी तालुका हा दोघांसाठी निर्णायक ठरू शकतो। या मतदारसंघासाठी खासदार शरद पवार यांच्याकडून कोणती रणनीती आखली गेलेली आहे हे बघूया। याच्यामध्ये महाबळेश्वर आणि खंडाळा तालुका या 2 तालुक्यांची जबाबदारी त्यांनी अनुक्रमे आमदार शशिकांत शिंदे आणि रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे सोपवलेल्याचं खात्रीशीर वृत्त आहे। या 2 तालुक्यापैकी जो महाबळेश्वर तालुका आहे तो आमदार शशिकांत शिंदे यांचा जो पूर्वीचा मतदारसंघ राहिलेला आहे जावळी महाबळेश्वर, यामुळे आमदार शशिकांत शिंदे यांचं महाबळेश्वर तालुक्यामध्ये बऱ्यापैकी चांगला संपर्क आहे आणि त्याचा फायदा अरुणादेवी पिसाळ यांना होऊ शकतो। ही गोष्ट लक्षात घेऊन खासदार शरद पवार यांनी आमदार शशिकांत शिंदे यांच्यावर ही जबाबदारी दिलेली आहे। परंतु आमदार शशिकांत शिंदे हे कोरेगाव विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आता सध्या इतके व्यस्त आहेत
की ते महाबळेश्वर तालुक्यासाठी किती वेळ देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. त्याच पद्धतीनं मागील विधानसभेच्या वेळेला खासदार श्रीनिवास पाटील यांच्यासाठी जी त्यांनी धडपड केली, अहोरात्र मेहनत घेतली, त्याचा परिणाम म्हणजे त्यांना कोरेगाव विधानसभे मतदारसंघामधून जवळपास 6,000 मताधिक्यानं पराभूत व्हावं लागलं. त्याच पद्धतीनं खासदार नितीन काका पाटील यांचं कोरेगाव मतदारसंघामध्ये असणारं प्राबल्य लक्षात घेता आमदार शशिकांत शिंदे हे अरुणादेवी पिसाळ यांच्यासाठी महाबळेश्वर मतदारसंघामध्ये कितपत लक्ष घालतील हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दुसरीकडे रामराजे नाईक निंबाळकरांच्या फलटण मतदारसंघाला खंडाळा तालुका हा लागून असल्यामुळे रामराजे नाईक निंबाळकर निश्चितच या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीसाठी चांगला प्रयत्न करू शकणार आहेत. आमदार मकरंद पाटील यांच्याबाबत बोलायचं झालं तर त्यांचा असणारा प्रचंड जनसंपर्क, त्याच पद्धतीनं त्यांनी केलेली विकास कामं आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांचं असलेलं वर्चस्व पाहता ही त्यांची फार मोठी बलस्थानं आपल्याला दिसून येतात. परंतु त्याचबरोबर त्यांच्या ज्या उणिवा आहेत त्याही तितक्याच मोठ्या आहेत. आमदार मकरंद पाटील यांच्या घरामध्ये ग्रामपंचायतीच्या सरपंच पदापासून ते खासदार पदापर्यंत अनेक पदं ही एकाच घरात आहेत आणि या अँटी इकम्बन्सीचा फटका मतदार त्यांना देऊ शकतात. याच्यामध्ये प्रामुख्यानं आमदार मकरंद पाटील हे स्वतः आमदार आहेत, त्याचपर्यंत त्यांचे बंधू नितीन पाटील हे खासदार आहेत आणि त्याच पद्धतीनं किसनवीर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुद्धा आहेत. त्यामुळे एकाच घरात एवढी पदं हा विषय सुद्धा मतदारांसाठी संभ्रमित करणारा होऊ शकतो. आमदार मकरंद पाटील यांचं विधानसभेमधील कामकाज सुद्धा समाधानकारक नाहीये. त्यांनी आजपर्यंत कोणत्याही विषयावर विधानसभेमध्ये आवाज उठवलेला कधी पाहायला मिळालेला नाही. त्याच पद्धतीनं आमदार मकरंद पाटील यांनी वाई तालुक्यासाठी किंवा एकूणच मतदारसंघासाठी कोणताही मोठा प्रोजेक्ट नाही. त्यामुळे त्यांचीही नाराजी या विधानसभेच्या निमित्तानं त्यांच्या उणिवामध्ये भर घालणार आहे. खंडाळा तालुक्याला आजवर या विधानसभा मतदारसंघामध्ये प्रतिनिधित्व करण्याची एकदाही संधी मिळालेली नाही. त्यामुळे खंडाळावासियांचा रोष या निमित्तानं या निवडणुकीमध्ये प्रगट होऊ शकतो. एकूणच काय, रामराजे नाईक निंबाळकर, आमदार शशिकांत शिंदे, माजी आमदार मदन भोसले, त्याच पद्धतीनं काँग्रेस आणि इतर घटक पक्षांचे सहकारी यांच्यावर या मतदारसंघाची संपूर्णपणे मदार अवलंबून आहे. अपक्ष उमेदवार पुरुषोत्तम जाधव यांनी जर माघार घेतली आणि खंडाळकरांनी जर मकरंद आबांना साथ दिली तर मकरंद आबांचा विजय हा सुकर होऊ शकतो. मात्र सध्या तरी खासदार शरद पवार गटाने मकरंद आबांना घेरण्यात पूर्णपणे बाजी मारलेली आहे. तुम्हाला याबाबत काय वाटतं हे कमेंट करून नक्की आम्हाला सांगा.